श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. उद्या आपण माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करणार आहोत. आता कालच्या व्हिडिओमध्ये सेवा काय करावी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. बऱ्याच वेळा असे प्रश्न आले की ताई, आमचा पहिला, दुसरा किंवा तिसरा कुठलाच गुरुवार झाला नाही आहे, मग आम्ही उद्यापन कसं करावं? तर बघा, तुम्ही मांडणी जरी केली आहे किंवा फक्त उपवास केला, मांडणी नाही केली किंवा मांडणी केली उपवास नाही केला, तरी सुद्धा शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी किंबहुना तुम्ही कुठल्याच गुरुवारी मांडणी नाही केली तरी सुद्धा शेवटच्या गुरुवारी तुम्ही मांडणी बिंदास करू शकता. तुम्ही सगळ्या सेवा सुद्धा करू शकता आणि एक दोन ज्या सवासनी येत आहेत ना, तर त्यांची तुम्ही पूजा करू शकता, त्यांचा मानपान करू शकता. काहीच अडचण नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी साक्षात माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करत असते. ती विराजमान असते, कारण त्याच दिवशी माता लक्ष्मीचं उद्यापन असतं. पण खरं तर लक्ष्मी म्हणजे पैसा का? तर नाही. तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि याच अष्टलक्ष्मीने आपल्या घरात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणजेच असं कोणी आहे का जो सांगतो की फक्त मला पैसा दे? पण आजकाल लोक फक्त सुख मागतात की मला सुख दे. समाधान लक्ष्मीसुद्धा असते, संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी असते आणि या 8 प्रकारच्या लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा. आपण नेहमी म्हणत असतो की होत्याचं नव्हतं झालं, आधी पैसा होता तेव्हा खूप मास केला. लक्ष्मी खूप चंचल आहे आणि लक्ष्मीने आपल्या घरात कधीही काढता पाया घेऊ नये. आपल्या घरातली प्राप्त लक्ष्मी ही नेहमी स्थिर असावी, म्हणूनच आपण प्रार्थना करत असतो, पूजा अर्चा करत असतो आणि देवीला तेच म्हणायचं आहे, माझ्या घरात जी काही लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी स्थिर असून दे आणि मला लक्ष्मी प्राप्ती होऊन दे, अशी प्रार्थना करायची असते. पण त्याच्याबरोबर सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य, आरोग्य, तर याचासुद्धा घरात वास असावा, याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची असते. थोडक्यात काय की आपल्या घरात 8 प्रकारच्या लक्ष्मीने वास करावा, म्हणून आपल्याला या उद्यापनाच्या दिवशी काही उपाय किंवा काही सेवा आहेत जे तुम्हाला करायचं आहे. तर बघा, आता गुरुवार आहे, मार्गशीर्षचा गुरुवार आहे. प्रत्येकजण हळदीचं लेपन उंबऱ्याला करणार आहे. भाड्याचं घर आहे किंवा अगदी काही कारणांमुळे जरी तुमच्याकडे लाकडाचा उंबरठा नाही आहे, तुम्ही दुसरा कुठला तरी असेल तरीसुद्धा हळदीचं लेपन करू शकता. खरं तर उंबरठा हा लाकडाचाच असावा, पण काही कारणांनी आपण बदलू शकत, कारण भाड्याचं घर असल्यावर आपण त्यांचा उंबरा आपण नाही बदलू शकत. म्हणून सांगते की बऱ्याच वेळा मग तो मार्बलचा असतो किंवा मग जो कडाप्याचा जो काळा लावतात आपण तो सुद्धा असतो. पण शेवटी आता काही करू शकत नाही, आपणच रेंटच्या घरात राहत आहोत. मग आता त्याच्यासाठी आपण काय करायला हवं? जर तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार असाल, मग मला एक सांगायचं आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं म्हणजे काय की थोडक्यात सांगते, हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे, गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे आणि काही नसेल तर मग गोमूत्र आणि घरातलं पाणी हे टाकायचं आहे. हळद असावी ते टाकू शकता. तुमच्या घरात जर कापूर असेल तर कापूर तो तुम्ही टाकू शकता. कापराचा चुरा करायचा आणि त्याच्यात टाकायचा. नसेल किंवा नाही टाकला तरी हरकत नाही. आधीच्या काही शेणाने आपला जो काही भाग आहे ना, तर तो सारवायचे आणि आजही ती परंपरा बऱ्याच घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती जी जागा आहे ना, तर ती शेणाने सारवली जाते आणि त्याची पूजा केली जाते. आजही बऱ्याच घरात हा प्रकार असतो, पण खूप चांगला असतं. पण ते करू शकतो नाही म्हणून उंबऱ्याला एकदम सगळं ते मग सारवत बसायचं आणि मग थरावर थर चढवायचे नाही. हाताने छानपैकी सगळं मिक्स करायचं आणि ज्या पद्धतीने आपण शेणाने सारवतो तर त्याच पद्धतीला त्या उंबऱ्याला एक असं म्हणतो ना की सारवायचं आहे आणि ते आपल्याला हळदीने तो उंबरा सारवायचा आहे. थोडक्यात हे करून झालं की आपण हळदी कुंकू अक्षदा लावतो, त्याच्यावर लक्ष्मीची पावलं काढतो, मग ते रांगोळीची काढतो किंवा मग आपण कुंकवाची पावलं काढतो. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगते. आता हा माझा उंबरा आहे, उजवा आणि डाव्या बाजूला मी लक्ष्मीची पावलं काढते. मधोमध एक स्वस्तिक काढायचा असतो, स्वस्तिक कुंकवाने काढायचा. बरोबर पद्धतीने आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा असतो, त्याला सुद्धा कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे आणि उंबऱ्याला पण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. इकडे ना 4 टिंब द्यायचे कुंकवाने. 4 टिंब आपण हळदी कुंकू लावतो ना, तर त्याच पद्धतीने 4 टिंब इकडे आणि 4 टिंब तिकडे. तर याचं कारण तुम्हाला सांगते. आता उंबऱ्यावर आपल्याला 8 लक्ष्मी आपल्या घरात येणार आहेत, तर मग प्रत्येक टिपका हा प्रत्येक लक्ष्मीचं प्रतीक आहे. आता जर आपण 8 लक्ष्मीची पावलं काढायला गेलं तर मग 16 पावलं होतील आणि एवढा मोठा उंबरठा कोणाचाच नाही आहे. मग प्रत्येक कुंकवाचं प्रतीक ते प्रत्येक लक्ष्मीसाठी आहे आणि माझ्या घरात 8ही प्रकारच्या लक्ष्मीने वास करावा, म्हणून छानपैकी स्वस्तिक इकडे 4 टिंबड काढा आणि
टिंब म्हणजे कुंकवाचे टिंब कळाले असेल ना, तर मग इथे 4 टिंब काढा आणि इकडे 4 टिंब काढा. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, जर तुम्ही लक्ष्मीची पावलं इकडे 4 आणि मग तिकडे 4 पावलं काढली तर मग ते खूप होऊन जातं. मग आपल्याकडे एवढा पण उंबरठा पण नाही आहे मोठा की एवढं सगळं बसेल आणि त्यात लक्ष्मीची पावलं पण येतात आणि स्वस्तिक पण येतं. मग आपल्याला 8 लक्ष्मीचं एक प्रतीक म्हणून मग ते 4 टिंब इकडे आणि 4 टिंब तिकडे तुम्हाला काढायचे आहेत. झाल्यावर त्याची पूजा करायची. शक्य असेल तर जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तर तेव्हा नक्कीच त्याच्या बाहेर किंवा उंबऱ्यावर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये मग तुम्ही लवंग टाका आणि लवंग आणि वेलची तुम्ही टाकू शकता. जर असेल तर घरात, तर नाही तर मग फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल. छानपैकी आपल्याला लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. पूजा मांडणी करण्याच्या आधी म्हणजेच जर तुम्ही दुपारी मांडणी करणार असाल तर मग तेव्हाही तुम्ही दिवा लावावा आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर मग तेव्हा तुम्ही दिवा लावावा. थोडक्यात काय की जो संध्याकाळी करणार असेल तर त्यांनी एकदाच लावायचा आहे. पण जर दुपारी मांडणी करणार असाल, सकाळी मांडणी करणार असाल तर मग सकाळी किंवा दुपारी पण तुम्ही लावायचा आहे. संध्याकाळी मग लक्ष्मी येण्याचा टाईम असतो पण तेव्हा पण तुम्ही तो लावू शकता. आता हे करून झाल्यावर आपण प्रत्येकाच्या घरात बघा नैवेद्य करण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही वेळा बऱ्याच महिला पुरणपोळी करतात की छानपैकी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी फक्त वरण भात भाजी चपाती बनवली जाते. कोणी शिरा बनवतं तर कोणी काय बनवतं. प्रत्येकजण आपल्या श्रद्धेप्रमाणे करत असतं. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की शेवटचा गुरुवार आता ज्यांनी पहिल्या गुरुवारी मखाण्याची खीर केलेली आहे तर त्यांनी आवर्जून शेवटच्या गुरुवारी मखाण्याची खीर करावी. मखाणे हे कमळगट्ट्याच्या बियापासून बनवलेले असतात. मखाणे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ताई, आमच्या घरात मखाणे उपलब्ध नाही. तुम्ही कुठली पण खीर बनवू शकता, हरकत नाही. पण जर मखाणे असेल तर आवर्जून मखाण्याची खीर तुम्ही बनवावी. नाही तर मग तुम्ही तांदळाची खीर बनवा. तुम्ही मग शेवयाची खीर करू शकता, हरकत नाही. पण शक्य असेल तर नक्कीच मग तुम्ही मखाण्याची खीर बनवावी. ताई, फक्त मखाणे ठेवले तर चालेल का? हरकत नाही. देवीला आता समजा मी वरण भात भाजी चपाती केलेली आहे आणि मी बनवलेली आहे किंवा मग मी रव्याची खीर केलेली आहे. मग मी काय करेल, मखाणे जे असतात ना तर ते देवीसमोर ठेवायचे, नैवेद्य दाखवायचा मखाण्याचा आणि साधं दूध जे असतं ना मग आपलं ते सुद्धा ठेवायचं आणि त्याच्यात मग थोडीशी साखर टाकायची. म्हणजेच दूध वेगळं आणि मखाणे वेगळे असंही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. पण शक्य असेल तर मग मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा. आता थंडीमध्ये बघा आपण लाडू वगैरे करत असतो, मग ते मखाणे आपल्या घरात असतातच. असेल तर मग आवर्जून ठेवा, नसेल तर मग तुम्ही साध्या खिरीचा पण कुठल्या पण खिरीचा असो मग याचा नैवेद्य अर्पण करा. कारण आपण जसे आहोत तसे देव आपल्याला स्वीकारतो. आता एखादीकडे मखाणे नाही आहेत मग तिने साध्या पदार्थाची खीर, अगदी मग रव्याची खीर केली तरी हरकत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. माता लक्ष्मीला घरात प्रसन्नता प्रिय आहे, तिला शांतता प्रिय आहे, तिला स्वच्छता प्रिय आहे. पण त्याच्या पलीकडे पण तुम्ही माणूस म्हणून काय आहात ना, या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, दुःख आहेत, तुमचं लहान बाळ आहे तरीसुद्धा तुम्ही जीव तोडून सेवा करतात. सुशोभीकरणसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. पण त्याच्या पलीकडे तुमची सेवा महत्त्वाची आहे. काय होतं ना की मी माझ्यावरून सांगते, त्या सुशोभीकरणाच्या नादामध्ये ना जी सेवा राहिलेली आहे ती राहतेच आणि आपली बाजूला, आणि मग ते सुशोभीकरण करायला खूप वेळ लागतो. मला असं वाटतं की जसं आहे, जेवढं आहे, कोणाकडे काय आहे, कोणाकडे काय ठेवतात, याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही आहे तर तेवढ्यात तेवढं मला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, उद्यापन करायचं आहे आणि नक्कीच ती प्रसन्न होणार आहे. सुशोभीकरण पण करा, पण मूळ सेवा आहे, सेवा विसरता कामा नाही. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.